सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय बाबा महाराज सातारकर मठ गोविंदपुरा श्री क्षेत्र पंढरपूर विनीत श्री गुरु आंबेकर उर्फ अजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। भक्ती तरीच विरक्ती प्रगटेल विरक्ती विषयी होताची विचार नित्य हे नैश्वर ओळखती तेव्हा आत्मज्ञान अनुभव होय तेव्हा आत्मज्ञान अनुभव होय अविद्यत्व जाय जीवपणा शांती क्षमा दया तिष्ठती सहज न दिसे दृश्य काज जगा माझी गुरुकृपाद्वारे लाही जय पै सिद्धी गुरुकृपाद्वारे लाही जय पै सिद्धी बोली जे त्रिशुद्धी ज्ञानेश्वर विरक्ती विषयी होताची विचार नित्य हे नैश्वर ओळखती विठोबा रखुमाई प्रस्तुत हा सेवेसाठी घेतलेला अभंग महाकैवल्य तेजोनिधी मौली ज्ञानोबारायांचा असून या अभंगामध्ये मौली ज्ञानोबारायांनी साधकाच्या पारमार्थिक जीवनपथाचं वर्णन केलेलं आहे। यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या या सेवेचं थोडा आवाज कमी करायचा, याचा कमी करा थोडा स्वरयंत्र बंद करा, चालेल बंद केलं तरी। यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त जाणून घेऊ आणि मग दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करू। या ठिकाणी हा जो चंद्रभागेच्या तिरी भूवैकुंठ पंढरीमध्ये नाममहोत्सव संपन्न होतोय तो ब्रह्मीभूत वासुदेव महाराज चौरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा नाममहोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। हा आजरेकर महाराजांचा आंबेकर महाराजांचा फड आहे। माझी काहीतरी पूर्व पुण्याई भाग्य की ब्रह्मलीन वासुदेव महाराजांच्या सारख्या आचारनिष्ठ आचार धर्मवान महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला काहीतरी त्यांची वाङ्मयीन सेवा करता येते, हे माझं काहीतरी पूर्व पुण्याई आहे। वारकरी संप्रदायाचा जो आचार धर्म आहे हा आचार धर्म टिकून ठेवण्याचं काम या फड परंपरेने फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे। किंबहुना या फड परंपरांनी आचार धर्म जर टिकवला नसता तर वारकरी संप्रदाय टिकणं हे अतिशय अवघड होतं, पण फार महत्त्वाचं कार्य आहे। माझ्यासारखं उभं राहून 2 तास बोलणं सोपं आहे, पण तो आचार धर्म टिकवणं हे अतिशय कर्म कठीण आहे। त्या आचार धर्मामध्ये इतके बारकावेत की विचारायची सोय नाही। ब्रह्मलीन वासुदेव महाराजांशी आणि माझा बोलण्याचा प्रसंग कधी आला नाही, पण बऱ्याच जणांना मी पाहिलं गुरुवर्य महाराजांसोबत जेव्हा लहानपणापासून गुरुवर्य महाराज आम्हाला वारीला घेऊन जायचे त्यावेळेला हे सगळी मंडळी दिसायची, पण वय लहान असल्यामुळे आपण त्यांच्याशी बोलावं काय हा मोठा प्रश्न असायचा आणि गुरुवर्य महाराज सगळ्यांशी बोलत असल्यामुळे मी कधीही कोणाशी बोलत नसे। वारी हा आचार धर्म बहिरंग दृष्टीने जरी सोपा दिसत असला तरी अतिशय अवघड आहे। मी सांगणं हे चुकीचं आहे। आपण सगळे ते आचार धर्माचे परिपालन करणारे लोक आहेत, मी फक्त बोलका पोपट आहे। मी सुद्धा वारी करतो, पण एवढी नियमनिष्ठतेने वारी घडणं फार अवघड आहे। गुरुवर्य महाराजांचा नियम सांगतो, माऊली उठायच्या आधी उठायचं, माऊली जेव्हा थांबतील तेव्हाच बसायचं, म्हणजे जेवणाला असो विसाव्याला असो, आणि संध्याकाळी कीर्तन झाल्याशिवाय तंबूमध्ये जायचं नाही। किती वारकरी कीर्तनाला असतात, संशोधनाचा विषय, किंबहुना पापाचे कळप पळती पुढे अशाच स्वरूपाने जास्त वारी चालते। पण या सर्व मंडळींनी हा आचार धर्म वारीचा असो, श्री विठ्ठलेशाच्या रावळामध्ये भजनाचा असो, हे जे सगळे आचार धर्म या मंडळींनी अतिशय निरपेक्षपणे जपलेले आहेत। किंबहुना वीर महाराजांनी मला वासुदेव महाराजांचं चरित्र पाठवलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की शिक्षकाची नोकरी केली, घड्याळ नीट करायचा व्यवसाय केला, शेती केली आणि मग परमार्थ केला। आता तुम्ही मला कीर्तन करायची यादी काढा, किती कीर्तनकार आपला उदरभरणा करता व्यवसाय करतात, शोध घ्या।
कारण की कीर्तनाचाच व्यवसाय केल्यामुळे उदरभरणाकरता वेगळा व्यवसाय करण्याची आता पद्धत राहिलेली नाही आहे. पण या महात्म्यांनी जे निरपेक्षपणे हे जे कार्य केलेले ते अतीव महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. किंबहुना करोनाच्या काळामध्ये, या कराल काळामध्ये आमच्यासारखे लोक जीवाला भिवून 2-2 वर्ष घराच्या बाहेर नाही पडले. पण या कराल काळामध्ये सुद्धा या फड परंपरांमधल्या वारकऱ्यांनी आळंदी पंढरीची वारी बंद होऊ दिली नाही. कशामुळे? तर ह्यांची जी निष्ठा आहे आचार धर्माविषयी, त्या आचार धर्माविषयी. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रकारची जीवन आहेत. एक आचार जीवन आहे, दुसरं भावना जीवन आहे, आणि तिसरं आहे विचार जीवन. या सर्व जीवनांचा, या सर्व अंगांचा, ज्याला इंग्रजीमध्ये फोल्ड्स असं म्हणतात, या सगळ्या अंगांचं परिपूर्णतेने रक्षण करण्याचं काम या फड परंपरांनी केलेलं आहे. आणि आजरेकर महाराजांच्या फड परंपरेविषयी महत्वाची गोष्ट, माऊली ज्ञानोबारायांचं जे वाङ्मय आहे, हे वाङ्मय जपण्याचं कार्य या परंपरेने केलेलं आहे. किंबहुना साखरे महाराज आणि ज्ञानेश्वरी असा जो समवाय संबंध आहे, त्याला म्हणता येणार नाही समवाय संबंध, पण म्हणतो समवाय संबंध आहे, त्याप्रमाणे माऊलींची गाथा, माऊलींची अभंग आणि आजरेकरांचा फड हा समवाय संबंध आहे. मला कोणावर टीका करायची नाही, कोणाला नावं ठेवायची नाहीत, कारण की हे नारदाची गादी, हे टीका करण्याचं स्थान नाही आहे. तुम्ही जर एक आमचे ओक म्हणून आहे त्या बदलापूरचे, आणि ते बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जात असतात, आणि त्यांनी ती त्यांच्या मंडळी आहेत, त्यांनी लिस्ट मला दाखवली. काहीतरी त्यांनी 10 वर्षामध्ये काहीतरी 7-8 हजार कीर्तनाने ते गेलेले. तर 8,000 कीर्तनांची त्यांनी मला लिस्ट दाखवली, कोणत्या महाराजांनी कोणता, कोणत्या महाराजांनी कोणता. तर त्यांनी, आता आकडा मला आठवत नाही, तर 8,000 कीर्तनांपैकी फक्त 15 ठिकाणी माऊलींचा अभंग घेतला गेला, फक्त 15 ठिकाणी. आणि देवाची द्वारी हा 12 वेळा घेतला गेला, आणि राहिलेले वेगळे वेगळे अभंग 5-6 वेळा घेतले गेले असं त्यांनी सांगितलं. त्याचं कारण असं आहे की माऊली ज्ञानोबारायांच्या अभंगाचं चिंतन करण्याकरता तत्वज्ञानाची दृष्टी लागते. तुकोबारायांच्या करता ही लागतेच. तत्वज्ञानाच्या दृष्टीशिवाय कोणत्याही संत वाङ्मयामध्ये आपला प्रवेश होऊच शकत नाही. पण माऊली ज्ञानोबारायांच्या अभंगांचं चिंतन करण्याकरता तत्वज्ञानाची दृष्टी असल्याशिवाय त्या अभंगाचं चिंतन करता येत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबारायांचे अभंग हे विचार करण्याकरताही अवघड आहेत, आणि त्यापेक्षाही चाल लावण्याकरताही अवघड आहेत. परवा कृष्णा महाराज आले होते आमच्याकडे आश्रमामध्ये आमंत्रण देण्याकरता. तेव्हा त्यांना मी विचारलं की अहो, माऊलींच्या अभंगांच्या ज्या चाली आहेत त्या जतन करण्याचं काही काम तुम्ही करताय का नाही? ते म्हणले करतोय. म्हणजे माऊलींच्या अभंगांना म्हणणंही अवघड आहे. माऊलींच्या वाङ्मयामध्ये, अभंग वाङ्मयामध्ये काही शब्द आहेत, त्या शब्दाचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत सापडत नाही. एक प्रसिद्ध अभंग आहे, ऋणझुणू ऋणझुणू रे भ्रमरा. त्याच्यामध्ये एक शब्द आहे परिमळ विद्गदू रे भ्रमरा. कोणत्याच डिक्शनरीत अर्थ नाही. विद्गदू या शब्दाचा अर्थ कोणत्याच डिक्शनरीत नाही आहे. आणि ज्यांनी 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 सांगितलंय त्यांनी अतिशय मोठी माणसं आहेत, त्यांच्याविषयी मला आदरही आहे, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठे आहेत. पण गंमत अशी आहे की माणूस थोडा मोठा झाला की इतरांच्या क्षेत्रातलंही मला कळतं असं लोकांना वाटायला लागतं. आपण आपल्या क्षेत्रातलं बोलावं ना, पण लोकांना वाटतं मला त्याही क्षेत्रातलं कळतं, मग बोलायला लागतात लोक, मग सगळा घोटाळा होतो. विद्गदू या शब्दाचा अर्थ काय? नाही, कुठल्याच डिक्शनरीत नाही आहे. मग विद्गदू या शब्दाचा अर्थ जर लक्षात यायचा असेल तर संस्कृत व्याकरणाचा ज्याचा अभ्यास झाला त्यालाच विद्गदू हा शब्दाचा अर्थ लक्षात येईल, अन्यथा विद्गदू या शब्दाचा अर्थ लक्षात येणार नाही. काय अर्थ नुसता अवघडे सांगून मी जात नाही, तर थोडक्यात अर्थ सांगूनही पुढे जातो. तर विद्गदू मला सुद्धा तो अर्थ कळाला नाही. दादांनी गाथेमध्ये मागे लिहिलेला अर्थ तो, पण माझं नशीब मी तिकडं बघायला गेलो नाही. म्हणजे मागे ते पान उलटावं आणि दादांचे अवघड शब्द बघावे असं मला वाटलं नाही त्यावेळेला. मी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा मला बऱ्याच वेळ कोडं सुटलं नाही. विद्गदू विद्गदू काय, ज्यांनी अर्थ सांगितला तो ऐकला मी, पण ते सगळं कानाला टोचला, कारण की तत्वज्ञानाच्या दृष्टीने तो योग्य वाटत नव्हता. मग सरते शेवटी मी विचार करायला लागल्यानंतर गुरुवर्य महाराजांनी मला लहानपणापासून मला आणि आमच्या चिदंबरला संस्कृत व्याकरणाचा अभ्यास करायला लावला. तेव्हा फार राग यायचा आम्हाला की मुलं दिवाळीच्या सुट्टीत आजोळी जातात, खेळतात, आणि आम्हाला इथे बसून आई उणं रुलुकं घोकायला लावतात. हे काय आहे? हे अतिशय वैतागवाडी आहे असं वाटायचं त्यावेळेला. रागही यायचा, चिडही यायचा. किंबहुना कित्येकदा अभ्यासाला बसवलेलं ते आमच्या गुरुजी थोडेसे वृद्ध होते, त्यांना डुलकी लागली की आम्ही पळूनही जायचो. पण त्याचं महत्व आता लक्षात आलं. विद्गदू या शब्दाच्या अर्थाचं चिंतन करताना त्याच्यामध्ये विद ज्ञाने हा धातू आहे, आणि विद्गदू
म्हणजे ज्याला त्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान आहे, जो त्या विषयामध्ये जाणकार आहे, त्याचं नाव विद्गदू. हा भ्रमर कसा आहे? परिमळ विद्गदू आहे. म्हणजे परिमळ या विषयाच्या बाबतीत तो जाणकार आहे. भुंगा, प्लॅस्टिकची फुलं आहेत आता नवीन खूप सुंदर, आपल्याला ती खरी का खोटी ओळखता येत नाही. पण कुठला भुंगा प्लॅस्टिकच्या फुलावर जाऊन बसलाय का? हो, कधी नाही बसला, कारण की तो परिमळ विद्गद आहे. म्हणून माऊली ज्ञानोबारायांच्या वाङ्मयामधल्या शब्दांचा अर्थही कळणं कठीण आहे. माऊली ज्ञानोबारायांचं वाङ्मयातले अभंग म्हणणं हेही कठीण आहे. खरं जर विचार करायला गेलं ना, तर गाथ्यापेक्षा ज्ञानेश्वरी सोपी आहे. सोपी आहे सांगण्याचं तात्पर्य नाही मला, पण गाथ्यापेक्षा सोपी आहे. का? जर ज्ञानेश्वरीमध्ये काही अडलं तर भगवद्गीता बघता येते ना. भगवद्गीतेच्या अनुसंधान ठेवून भगवद्गीतेच्या प्रकाशामध्ये आपण ज्ञानेश्वरीकडे बघू शकतो. पण गाथ्याकडे बघायचं म्हटलं तर काहीच त्याला रेफरन्स नाहीये. कशाचाच आधार आहे तत्वज्ञानाचा, पण याला मागे जाऊन याचा आधार घ्यावा असं म्हटलं तर कोणतीही गोष्ट नाहीये. हे ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची गाथा आपल्याला कळते. त्याचं कारण ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर यांची कृपा. अन्यथा माऊलींची गाथा आपल्याला कळलीच नसती. ब्रह्मलीन दादांनी गुरुजींना रंगनाथ म्हणायचे, तर रंगनाथ गुरुजींना ज्ञाने ही जी गाथा आहे ही गाथा सांगितली. गुरुजी म्हटले, हो दादा मला लिहिता येत नाही, मला फक्त मोडी येतं. मराठी म्हणजे मराठी पूर्वी वेगळं लिहायचं द्यायचं असं, मोडी लिहिता येतं. ते म्हणले मला मोडी लिहिता येतं. म्हणले तू बाळ मोडीमध्ये लिहून घे आणि नंतर आपण ते करू. म्हणून इंद्रायणीच्या तीरावर बसून दादांनी गुरुजींना जी गाथा सांगितली त्याच्यामुळे आपण काहीतरी या माऊलींच्या अभंगाचं चिंतन करू शकतो. असं हे माऊलींचं श्रेष्ठ वाङ्मय आहे. आणि माऊलींचं जे विशेष लक्ष आहे ते विशेष लक्ष साधकांकडे आहे. माऊलींच्या अभंगामध्ये तुम्ही शोध घ्या तर बऱ्याच तुकोबारायांच्या ह्या अभंगामध्ये बऱ्याच अभंगांचा जो विचार आहे तो साधक जीवनाचा विचार सांगणारे सगळे अभंग आहेत. माऊलींचे सुद्धा बरेच अभंग साधक जीवनाचा विचार सांगणार आहेत. कशा करता माऊली ज्ञानोबाराय साधकांचा विचार सांगतात? साधक जीवनाचा विचार कशा करता सांगतात? तर त्याचं महत्वाचं कारण आहे की माऊलींना साधकांविषयी जास्त प्रीती आहे, जास्त प्रेम आहे. का प्रेम आहे? साधकांचा माय बाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुख साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुख रूप ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. एकेका शब्दाचा विचार करण्याकरता 8-8 दिवस चिंतन केलं तरी वेळ पुरणार नाही, इतके अर्थभरित अर्थ घन शब्द आहेत. माऊली ज्ञानोबाराय हे साधकाचे मायबाप आहेत. मायही आहेत आणि बापही आहेत. या दोन्ही गोष्टी एक समयावच्छेदे करून समान अधिकरण्यामध्ये राहणं अतिशय अवघड आहे. आईचे गुणधर्म वेगळेत, वडिलांचे गुणधर्म वेगळेत. आई काय मायाळू असते आणि वडील कसे असतात? कर्तव्य कठोर असतात. मग मायाळूपणा आणि कर्तव्य कठोरपणा एकत्र राहणं अतिशय अवघड आहे. पण माऊलींच्या ठिकाणी ही गोष्ट राहते. म्हणून माऊली ज्ञानोबाराय हे साधकाचे मायबाप असल्यामुळे माऊली ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये परिपूर्ण साधकाचं जीवन वर्णन केलेलं आहे. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर मानवी जीवनाचं साध्य काय आहे? तर मानवी जीवनाचं साध्य आहे मोक्ष. हे मानवी जीवनाचं साध्य आहे, ज्याला मुक्तीही असं म्हणतो. हल्ली सुद्धा लोकांच्या जीवनाचं साध्य मोक्ष आहे. परवाच एक 2-3 वर्षापूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये मी एक लेख वाचत होतो आणि त्या लेखामध्ये त्यांनी सुंदर लिहिलं होतं. अमेरिकेमधलं जे जीवन वर्णन आहे त्या अमेरिकेतल्या जीवनाविषयी त्यांनी त्याच्यामध्ये बरंच लिहिलेलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की अमेरिकन जे लोक आहेत, अमेरिकेची नागरिक आहेत, त्यांच्या जीवनाचं ध्येय 3 M आहेत. 3 M's असं त्यांनी लिहिलं होतं.
मग त्या 3 M's मध्ये काय लिहिलं होतं? मर्सिडीज. मर्सिडीज म्हणजे गाडीचं नाव आहे, जी भारी गाडी असते, जिची सुरुवातीची किंमत आहे 20-25 लाख रुपये आहे भारतामध्ये, तिकडे वेगळी असेल. तर पहिलं ध्येय त्यांचं असतं मर्सिडीज. दुसरं ध्येय असतं मॅन्शन. मॅन्शन म्हणजे मोठं घर. आणि तिसरं ध्येय असतं मोक्ष. म्हणजे अमेरिकन लोक सुद्धा मर्सिडीज, मॅन्शन आणि मोक्ष याच्या मागे, या 3 Mच्या मागे ते लागलेले आहेत, असं त्या लेखामध्ये लिहिलेलं होतं. असो, म्हणजे प्रत्येका माणसाला मोक्ष मिळवायची इच्छा आहे, मुक्ती प्राप्त करण्याची इच्छा आहे. मग मोक्ष जर प्राप्त करायचा असेल तर ती मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करण्याकरता, समजा आपल्याला आता आळंदीला जायचं आहे किंवा पुण्याला जायचं आहे, तर पुण्याला जायचं असं म्हटल्यानंतर पहिला प्रश्न निर्माण होतो, कसं जायचं? आता एसटीचा संप चालू आहे, त्यामुळे एसटीने तर जाता येत नाही. मग काय, सायकलीवर जायचं, गाडी घेऊन जायचं, गाडीतच जायचं? म्हणजे पहिल्यांदा कशाचा विचार करायला लागतो? साधनाचा विचार करायला लागतो. एकदा जर का साध्याची निश्चिती झाली तर साध्य निश्चितीनंतर पहिला विचार कशाचा येतो? साधनाचा विचार येतो. मानवी जीवनाचं जे साध्य आहे ते साध्य काय? मोक्ष प्राप्त करून घेणं हे मानवी जीवनाचं साध्य आहे. मग मोक्ष प्राप्त करून घेणं हे जर मानवी जीवनाचं साध्य असेल तर त्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता कोणत्या साधनांचा उपयोग केला पाहिजे हे महाराज पहिल्या चरणात सांगतात. मुक्ती पावावया करी जे हरी भक्ते, मुक्ती पावावया करी जे हरे भक्ते, मुक्ती पावावया करी जे हरी भक्ते, मुक्ती पावावया करी जे हरी मुक्ती पावावया करी जे हरी भक्ते, मुक्ती पावावया करी जे हरी भक्ते, मुक्ती पावावया करी जे हरी भक्ते, मुक्ती पावावया करी जे हरी तरीच विरक्ती प्रगटेल, विरक्ती विषये होता विचार, विरक्ती विषयी होता विचार, विरक्ती प्रगट विरक्ती विषये होता विचार, विरक्ती विषये होता विचार. मुक्ती पावावया करी जे हरी भक्ती, मुक्ती पावावया करी जे हरी भक्ती, मुक्ती पावावया करी जे हरी भक्ती, मुक्ती पावावया करी जे हरी भक्ती. तरीच विरक्ती प्रगटेल, तरीच विरक्ती प्रगटेल, विषये होता ते विचार, विरक्ती विषये होता ते विचार, विरक्ती प्रगटेल, तरीच विरक्ती प्रगटेल, विरक्ती विषये होता ते विचार, विरक्ती विषये होता ते विचार. माऊली ज्ञानोबा राय मानवी जीवनाचं जे साध्य, मोक्ष किंवा मुक्ती ती प्राप्त करण्याकरता कोणत्या साधनाचा अंगीकार करावा त्याचा विचार सांगतायत. महाराज सांगतायत, मुक्ती पावावया करीजे हरिभक्ती, आणि त्या हरिभक्तीचा आपण अंगीकार केल्यानंतर, हरिभक्तीचा आपण अनुभव केल्यानंतर, ती हरिभक्ती आपण आपल्या अंगी बाणल्यानंतर त्याचा परिणाम काय? तरीच विरक्ती प्रगटेल, त्याच्यानंतर विरक्तीची अभिव्यक्ती होती असं महाराज सांगतात. या
चरणाचा विचार करताना 2-3 गोष्टींचा विचार करणं अत्यंत महनीय आहे. किंबहुना तत्वज्ञानाची बैसका असल्याशिवाय आपल्याला या गोष्टींचा विचार समजणं अतिशय कठीण आहे. पहिल्यांदा मुक्ती पावावया. मुक्ती पावावया म्हणजे मुक्ती मिळवण्यासाठी. मग पहिल्यांदा विचारतो मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे कोणी स्त्री का? नाही. माऊली तुकोबाराने एका ठिकाणी सांगितले, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी. त्या ठिकाणी मुक्ती ही स्त्री आहे अशी कल्पना करून जगद्गुरु तुकोबारायांनी जीवनमुक्तीचा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पण या ठिकाणी मुक्ती पावावया म्हणजे मुक्ती नावाची कोणती स्त्री मिळवण्याकरता का, असा त्याचा अजिबात अर्थ नाहीये. तर मुक्ती म्हणजे काय? तर मुक्ती म्हणजे मोक्ष असा त्या मुक्ती शब्दाचा अर्थ आहे. आमचे गुरुवर्य महाराज, तीर्थरूप गुरुवर्य महाराज नेहमी कधीही अभंगाचा, ओवीचा, श्लोकाचा जेव्हा विचार सांगतात तेव्हा पहिल्यांदा तत्वज्ञानाचा विचार, मग पहिल्यांदा शब्दाचा विचार केला पाहिजे. आणि कित्येकदा आपण शब्दाचा विचार केल्यानंतर त्या अभंगाचा अर्थ उलगडतो, तत्वज्ञानापर्यंत त्याची गरजच येत नाही. म्हणून पहिल्यांदा शब्द मर्यादेमध्ये त्याचा काय अर्थ आहे त्याचा आपण विचार करू. तर मुक्ती या शब्दाचा अर्थ काय? तर मराठीमध्ये साधा साधा सरळ सरळ अर्थ आहे सुटणे. मुक्ती म्हणजे काय? सुटणे. मराठीमध्ये सुटणे हा शब्द चांगल्या अर्थाने नाही घेत बरं का. एखादा माणूस चाललेला असतो आणि तो चालला असताना तो दुसरा माणूस त्याला लांब सांगतो, तो परवाच सुटलाय बरं का. म्हणजे तो तुरुंगामध्ये होता, त्यांनी काहीतरी अपराध केलेला आहे आणि अपराध केल्यानंतर तो त्यातनं सुटला, असा मराठीमध्ये त्याचा सुटणे याचा अर्थ घेतला जातो. पण या ठिकाणी मुक्ती म्हणजे सुटणे. पुढचा प्रश्न कशापासून सुटणे, तो कशामध्ये बांधलेला आहे, तर त्याचा विचार करायला गेल्यानंतर किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित. कशातनं सुटायचं आहे? तर जन्म मरणाच्या चक्रातनं सुटायचं आहे. मग हे जन्म मरणाचं चक्र तरी काय आहे? तर आपण पहिल्यांदा आपला भारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय हा पूर्वजन्म आणि पुनर्जन्म मानणारा आहे. आपण जन्माला का आलोय? त्याचं कारण आपण पूर्वी काहीतरी कर्म केलं आणि त्या कर्माचं फळ भोगण्याकरता आपण जन्माला आलेलो आहे. मग आता आपण जन्माला आलोय, जन्माला येऊन आपण काय करतोय? नुसतं बसलोय. बसणं हे सुद्धा कर्मच आहे बरं का. जन्माला येऊन काय करतोय? आपण कर्म करतोय. मग आता जे आपण कर्म करतोय त्या कर्माचा फलभोग होण्याकरता काय होईल? पुन्हा पुढचा जन्म. म्हणजे हा जन्म पूर्वीचं कर्म केल्यामुळे मिळालेला आहे आणि या जन्मामध्ये येऊन आपण कर्म करतो आणि त्या कर्मामुळे काय होतं? पुन्हा पुढचा जन्म मिळतो. मग हे जन्म मरणाचं हे सगळं चक्र आहे, ज्याला इंग्रजीमध्ये विशर्ष सायकल असं म्हटलं जातं. दुष्ट चक्र आहे असं आहे. म्हणजे जन्माला येतो, का येतो? तर कर्म करतो म्हणून जन्माला येतो. जन्माला नंतर कर्म करतो आणि कर्म केल्यानंतर पुन्हा मरतो आणि मरून पुन्हा त्या कर्माचा फलभोग घेण्याकरता जन्माला येतो. म्हणजे कर, मर आणि कर, करमर कर अशी लोकांची आडनाव आहेत बरं का. तर गुरुवर्य महाराज सांगतात की डू डाय डू. डू म्हणजे कर, डाय म्हणजे मर आणि पुन्हा डू म्हणजे कर. डू डाय डू हे सगळं चक्र आहे. आणि या चक्रामधून जर आपल्याला सुटायचं असेल तर या चक्रामधनं सुटणं याचंच नाव आहे मुक्ती, याचंच नाव आहे मोक्ष. मग ही जर मुक्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, हा जर मोक्ष आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याचं साधन काय? तर माऊली ज्ञानोबा सांगतात मुक्ती पावावया करीजे हरिभक्ती. हरिभक्ती तू कर आणि त्या हरिभक्तीमुळे तुला मोक्ष प्राप्त होईल. इंगळे महाराज म्हणतील हे चुकीचं आहे.
आहेच आहे, चूकच आहे. मी जे काय आता बोललो ते अतिशय चुकीचं आहे की मुक्ती जर प्राप्त करायची असेल तर भक्ती केली पाहिजे, हे चूक आहे. तुम्ही म्हणाले हे कसं काय, कसं काय, त्याचा थोडासा विचार सांगतो. भगवंत सांगतात, उपनिषद सांगतात, सर्व संत सांगतात, ज्ञानात एव तु कैवल्यम, ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. असं जर ज्ञानात कैवल्यम असं जर वाक्य आलं असतं तर ते सगळं गणित लागलं असतं. पण घोटाळा काय झाला, एव हा शब्द आलाय. ज्ञानात एव तु कैवल्यम. कैवल्य महाराज समोर बसलेत साक्षात. ज्ञानात एव तु कैवल्यम, एव शब्दाने सगळा घोटाळा केलाय. बऱ्याच ठिकाणी एव शब्द हा घोटाळा करतो. एव म्हणजे चकार, ज्ञानानेच मोक्ष होतो. मग हा जर एवकार नसता, ज्ञानात कैवल्यम असं जर सांगितलं असतं तर ज्ञानाने मोक्ष होतो आणि दुसऱ्याही साधनाने मोक्ष होतो असा त्याचा अर्थ झाला असता. पण या ठिकाणी ज्ञानात एव तु कैवल्यम हा चकार वापरल्यामुळे सगळा घोटाळा झाला. मग ज्ञानात एव तु कैवल्यम हा एवकार किंवा हा चकार काय आहे तर अन्य व्यावृत्ती सांगणारा आहे. म्हणजे अन्य साधनांची व्यावृत्ती करणारा, अन्य साधनांना नाकारणारा हा एवकार आहे. मग ज्ञानात एव तु कैवल्यम असं जर सिद्धांत असेल तर त्या सिद्धांतानुगुण विचार करायला गेल्यानंतर मुक्ती पावावया करी जे हरिभक्ती याची संगती लागत नाही. मग मोक्ष हा ज्ञानाने होतो का भक्तीने होतो, मोठा विषय आहे. सांगतो, ज्ञानात एव तु कैवल्यम हेच बरोबर आहे. मग हे चुकीचं आहे का, चुकीचं नाही. संतांच्या अभंगांना चूक म्हणण्याचा आपला अधिकार नाहीये. कोणाला कुठल्याच गोष्टीला चूक म्हणू शकत नाही. एखादा मूर्ख माणूस जरी एखाद्याने अनुभव सांगितला ना, नाही चूक म्हणू शकत. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की कोणत्याही साधनाला आपण चूक म्हणू शकत नाही. मग काय म्हणू शकतो, हे साधन माझ्याकरता फलदायी नाही एवढंच आपण म्हणू शकतो. हे साधन चूक आहे असं नाही म्हणू शकत. एखाद्याला ताप आला आणि ताप आल्यानंतर पॅरासिटामॉल नावाची गोळी दिली तर ताप त्याचा नाही गेला, मग सगळ्यांचाच ताप त्याने जाणार नाही असं नाही होणार ना. तुझा नाही गेला ठीक आहे, तुला काहीतरी वेगळी गोष्ट असेल. त्यामुळे कोणत्या साधनांना, कोणत्या ह्याला आपण चूक म्हणायचं नाही. संतांच्या अभंगांना कधीही चूक आपण म्हणूच शकत नाही. किंवा ते चूक म्हणणं हे महत् पाप आहे की ज्या पापाची कुठेही धुण्याची सोय नाहीये. पाप धुण्याची बरीच यंत्र निघालेली आहेत, ते बोलण्याचं साधं स्थान नाहीये, म्हणून मी नाही बोलणार. मग संतांच्या अभंगांचा अर्थ समजला पाहिजे, त्याचा समन्वय समजला पाहिजे, त्याच्या मागची नेमकी भूमिका काय ते समजलं पाहिजे. एकच चरण घ्यायचं आणि त्या एकच चरणाचा असा अर्थ आहे नाही. ज्या वेळेला तुम्ही पूर्ण अभंग वाचाल ना तेव्हाच त्या अभंगाचा अर्थ समजू शकतो. मग आता या ठिकाणी मौली ज्ञानोबा राय सांगतात की मुक्ती ही हरिभक्तीने प्राप्त होते. आणि वेद सांगतायत, श्रुती सांगतायत, संतांनी पण बऱ्याच ठिकाणी सांगितलेले. ज्ञानाविण एके उपाय कृषी जितुके तीही गुंतीसी अधिक ये. या सगळ्या जाळामध्ये तो अजून जास्त गुंतणार आहेस. म्हणजे ज्ञानाशिवाय मोक्षाला मार्ग नाहीच आहे. मग काय संगती आहे, म्हणजे मौलींची चोवी नाही, अभंग कोणाचा आहे, मौलींचाच आहे. मग डबल डबल कसं काय बोलतात, नाही. त्यातला जो मुख्य भाव आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. मुक्ती पावावया करी जे हरिभक्ती असं जेव्हा मौली ज्ञानोबा राय सांगतायत तेव्हा त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की मोक्ष प्राप्त करण्याकरता भक्ती हे साधन आहे. पण भक्ती हे परंपरेने साधन आहे. वृत्ती प्रभाकराचा ज्या वेळेला अभ्यास आपण करू तेव्हा वृत्ती प्रभाकरामध्ये श्रुतार्थापत्ती नावाचं एक प्रमाण आहे. अर्थापत्ती प्रमाण, आणि त्या अर्थापत्ती प्रमाणामध्ये या चक्री महाराज अर्थापत्ती प्रमाणामध्ये श्रुतार्थापत्ती प्रमाण एक आहे. आणि त्या अर्थापत्ती प्रमाणाविषयी असं आहे की पूर्वमीमांसक आणि उत्तर मीमांसक हे दोघंच अर्थापत्ती प्रमाण मानतात आणि बाकीचे नैयायिक वगैरे वगैरे ते केवळ व्यतिरेकी अनुमानामध्ये त्याचा समावेश करतात. त्याचा शास्त्रीय विचार आहे, तिकडे आपल्याला जायचं नाही. त्याचं उदाहरण घेतो. आणि अर्थापत्ती प्रमाणाचा जर विचार सांगा, खरं तर मी वेळेवर येणं अपेक्षित होतं, माझी चूक आहे. इतर वेळेला माझी चूक नसते, मी वेळेवर जातो आणि वेळेवर झाल्यानंतर कीर्तन उशिरा तिथले लोक सुरू करतात. पण आज जरा उलट झालं, कीर्तन वेळेवर सुरू झालं, भजन वेळेवर सुरू झालं, पण मला यायला एक 5-10 मिनिटं उशीर झाला. असो तर अर्थापत्ती प्रमाणाचा विचार करताना
त्या ठिकाणी एक उदाहरण आलेलं आहे. म्हणजे आपण फक्त उदाहरणाचा विचार करू, सिद्धांताच्याकडे आपण जायला नको, कारण की फार सूक्ष्मता आहे ती. पिनो देवदत्ता दिवान भुंगते असा त्या ठिकाणी एक दृष्टांत आलेला आहे. तर पिनो देवदत्ता हा, तर पिनो देव एक लठ्ठम भारती, जाडच्या जाड असा एक माणूस होता. आणि त्या लठ्ठम भारती माणसाचं नाव होतं देवदत्त. तो देवदत्त नावाचा एक जाड्या होता. चांगल्या मराठीमध्ये लठ्ठ म्हणून म्हटलं तर बरं नाही वाटत. एक देवदत्त नावाचा जाड्या होता. आणि लोकांनी विचारलं तर देवदत्त जो जाड्या आहे ना, तो दिवानं भुंगते. भुंगते म्हणजे भुभू नाही बरं का, भुंगते म्हणजे जेवण. तर दिवा म्हणजे दिवसा, तो दिवसा जेवत नाही. काय एक जाड्या आहे तो देवदत्त, आणि तो दिवसा जेवत नाही. म्हणजे गणितात नाही बसत ना. न जेवणारा माणूस लठ्ठ होऊ शकत नाही. खरं तर सांगू का, की लठ्ठता आणि जेवणाचा फारसा संबंध नाहीये, खरं सांगतो. म्हणजे मी सुद्धा काय 1.5 पोळीच खातो, म्हणजे मी माझं जेवण काढतोय असं नाही. आणि लुकडी माणसं असतात ते 8-8, 10-10 पोळ्या खातात. असं जेवणावर ते अवलंबून नाही, पण काहीच जेवत नाही असा त्या ठिकाणी भाव आहे. असं तर देवदत्त तो दिवसा जेवत नाही. मग दिवसा जेवत नाही, तो जाड आहे. मग कसं काय संगती लावायची? मग अशी संगती विचार केल्यानंतर असं संगती लावायला लागती की देवदत्त हा दिवसा जरी जेवत नसला तरी रात्री जेवतो. मग त्या देवदत्ताच्या लठ्ठपणाची संगती लावण्याकरता काय केलं जातं, रात्रीच्या जेवणाची कल्पना केली जाते. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, उपपादक भावरूप संबंध आहे. आणि या उपपादक भावरूप संबंधाने त्याच्या लठ्ठपणाची संगती लावली जाते. म्हणजे जो माणूस दिवसा जेवत नाही तो माणूस लठ्ठ आहे. मग त्याच्या लठ्ठपणाची संगती लावण्याकरता काय करायला लागतं, रात्रीच्या जेवणाची कल्पना करावी लागते. हा विषय थोडासा बाजूला ठेवू. म्हणजे आता अर्थापत्ती प्रमाण म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलं. आता इथे काय संबंध आहे, तर इथे संबंध असा आहे की शास्त्र सांगतंय की ज्ञानात एव तु कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. आणि या ठिकाणी माऊली ज्ञानोबा काय सांगतात, मुक्ती पावावया करिजे हरिभक्ती. मग काय संगती आहे, तर ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो हेच बरोबर आहे. पण त्या ठिकाणी श्रुती जे काही सांगतीये, श्रुतार्थापत्ती प्रमाण म्हणजे काय, श्रुतीचं जे वचन आहे त्या वचनाची संगती लावण्याकरता दुसऱ्या कशाची तरी कल्पना करावी लागते. मग काय कल्पना आहे, मोक्ष हा ज्ञानानेच होतो, पण भक्तीच्या द्वारे होतो. म्हणजे भक्ती आणि मग ज्ञान आणि मग मोक्ष अशी त्याची संगती आहे. म्हणून मुक्ती पावावया करिजे हरिभक्ती. आता हरिभक्ती म्हणजे काय, आमच्या मागे लावतात लोक हरिभक्ती परायण, पण आम्ही खरंच हरिभक्ती परायण आहोत का नाही तो माझा मी विचार केला पाहिजे. मी जर खरोखर विचार केला तर मी हरिभक्ती परायण नाही. कारण हरिभक्ती हेच ज्याचं परम आयन आहे त्याचं नाव आहे हरिभक्ती परायण. आमचं परम आयन काय आहे ते आमचं आम्हालाच माहिती आहे. या व्यासपीठावर उभं राहून ते परम आयन सांगण्यासारखी नाही. तर हरिभक्ती म्हणजे काय, तर भक्तीविषयी बराच विचार आहे. किंवा भागवत हा भक्ती प्राधान्याने सांगितलेला ग्रंथ आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर भागवत हा भक्ती प्रधान ग्रंथ आहे. नारद भक्ती सूत्र हा भक्तीचाच ग्रंथ आहे. त्या नारद भक्ती सूत्रामध्ये हरिभक्तीचा बराच विचार सांगितलेला आहे. सातु अस्मिन परम प्रेम रूपा भक्ती, भगवंताविषयी असलेली परमोत्कट प्रीती त्याचं नाव आहे भक्ती. तर परमप्रीतीचा विषय म्हणजे काय, तर परम म्हणजे आमच्या आदरणीय डॉक्टर भटकर सरांनी तो महासंगणक निर्माण केला. आणि त्या महासंगणकाला काय नाव द्यायचं, गुरुवर्य महाराजांचे ते विद्यार्थी असल्यामुळे गुरुवर्य महाराजांनी त्यांनी विचारलं काय नाव द्यायचं, तर गुरुवर्य महाराज म्हटले परम असं तुम्ही नाव द्या. कस्मात परम, सर्वस्मात परम असा त्या उपनिषदामध्ये विचार आला. परम म्हणजे त्याच्या पुढे आता कोणीच नाही, अल्टिमेट शेवटचा जो असतो त्याचं नाव आहे परम. तर परमप्रीतीचा विषय, परमप्रीती म्हणजे काय की सगळ्यात जास्त प्रेम तुमचं कोणावर आहे नका सांगू इथे कोणीच सांगू नका. काय होतं, मुलांना विचारतात बरं का, लहान मुलाला तुला आई आवडतात का वडील आवडतात. मुलगा बालक किंवा तो निष्पाप केव्हापर्यंत म्हणायचा, तो आई आवडते असं सांगतो किंवा वडील आवडते, आणि दोघंही सारखे आवडतात म्हटलं की झाला लबाडपणा त्याचा सुरू झाला. जोपर्यंत तो सांगतो की मला आई आवडते किंवा वडील आवडतात, तो सांगतो दोघंही सारखेच आवडतात, झाला लबाडपणा त्याचा सुरू झाला, मनुष्य स्वभाव त्याचा सुरू झाला. कोण आवडतं सगळ्यात जास्त, तर सगळ्यात जास्त आपल्याला बायको पण नाही आवडत, आई पण नाही आवडत, वडील पण नाही आवडत, आजोबा नाही, मित्र नाही, आपण आपल्याला आवडतो सगळ्यात जास्त.
किंबहुना आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आपण आपल्याला आवडतो. मग देव किती आवडला पाहिजे? आपण आपल्याला जेवढे आवडतो त्याच्याही पेक्षा जास्त देव आपल्याला आवडला पाहिजे. याचं नाव आहे भक्ती. म्हणून मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता भक्ती केली पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता, अशी त्यांची अवस्था होते. म्हणजे ज्यांच्या चित्तवृत्तीचा एकमेव विषय नारायण झालेला असतो त्याचं नाव आहे भक्ती. म्हणून मोक्ष प्राप्त करण्याकरता मानवाने काय केलं पाहिजे? भक्ती केली पाहिजे. आणि भक्तीच्या द्वारे त्याला मोक्ष हा प्राप्त होत असतो. आणि ज्या वेळेला आपण भक्ती करतो तर भक्तीनंतर त्याचा दुसरा परिणाम काय होतो? तर मुक्ती पावावया करीजे हरिभक्ती, तरीच विरक्ती प्रगटेल. त्याच्यानंतर विरक्ती प्राप्त होते. आता विचारसागर कशा करता ऐकायचा ते सांगतो. पहिल्यांदा भक्ती करायची की पहिल्यांदा वैराग्य? निष्काम कर्म करून अंतःकरणाची शुद्धी झाल्यानंतर आणि निष्काम भक्ती करून तुमचं अंतःकरण निष्कंप झाल्याशिवाय विवेकादी साधनांचा उपयोग होत नाही. जर तुमचं चित्त हे कंपित असेल, तुमचं चित्त जर हे मलदोषवान असेल तर विवेक वैराग्य काही उपयोगाचं नाही. शर्टाला इस्त्री कधी करायची? धुतल्यावर का धुवायच्या आधी? धुतल्यावर केली पाहिजे. धुवायच्या आधी केली की असलेले डाग पक्के होतात. त्याप्रमाणे भक्ती न करता, निष्काम कर्म न करता विवेक वैराग्याच्या मागे लागाल तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून माऊली सांगतात पहिल्यांदा हरिभक्ती, आणि हरिभक्तीनंतर काय होतं? विरक्ती. हरिभक्तीची दुसरी बाजू विरक्ती आहे. काय? हरिभक्तीची दुसरी, नाण्याला जसा छापा आणि काटा असतात ना, त्याप्रमाणे भक्ती एक बाजू आहे आणि विरक्ती एक दुसरी बाजू आहे. किंवा भक्तीमध्ये विरक्तीचं बीज आहे. कारण काय की विषय तो त्यांचा झाला नारायण, ही काय झाली? भक्ती झाली. आणि नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता, हे काय झालं? विरक्ती झाली. मग ज्या वेळेला भक्ती निर्माण होते त्या भक्तीचा परिणाम काय होतो? विरक्तीमध्ये, वैराग्यामध्ये त्याचा परिणाम होतो. म्हणजे विचारसागरामध्ये जे काही सांगितलंय, पहिल्यांदा निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा आणि मग विवेक वैराग्यादी साधनांचा अवलंब करा. तोच क्रम माऊली ज्ञानोबराय सांगतो. म्हणून मुक्ती पावावया करीजे हरिभक्ती, तरीच विरक्ती प्रगटेल. त्याच्यानंतर विरक्तीची प्राकट्य होतं, प्रकटीकरण होतं. विरक्ती म्हणजे काय? त्याच्याही विषयी बराच विचार आहे. थोडक्यात सांगून पुढे जातो. विरक्ती म्हणजे वैराग्य. तर वैराग्य म्हणजे काय? तर भाऊ दादा सांगतात इहलोकापासून तो थेट ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या, नाही अनुकूल मानलेल्या, बरं का, अनुकूल मानलेल्या भोगाच्या, त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. थोडासा विचार सांगतो. असो, इहलोकापासून तो थेट ब्रह्मलोकापर्यंत विषय बरेच आहेत. इहलोकातलेही विषय आहेत आणि ब्रह्मलोकातलेही विषय. तर सगळ्यांचा त्याग केला पाहिजे, बरं का. लोक इहलोकातला त्याग करतात पण परलोकातला नाही त्याग. बरेच लोक आहेत, बरं का. बघा हिमालयामध्ये जाऊन बघा, कोणावर टीका नाही, किंवा कर्मकांड वगैरे करणारे लोक बघा. ते कर्मकांड करायला बसणं म्हणजे काय? आम्हाला 2 तास उभं राहिलं तर पाहायला मुंग्या येतात. 8-8 तास बसून काही न करता किती त्याग आहे त्याच्यामध्ये. पण हे जे कर्मकांड करणारे आहेत किंवा वैकुंठाकरता जाणार, म्हणजे वैकुंठ लोकाला जाणारे, भक्ती करणारे जे लोक आहेत ते कसे आहेत? अट्टल विषयी आहेत, साधे विषय नाहीत. कारण की त्यांना इहलोकातले भोग पुरेसे होत नाहीत, त्यांना परलोकातले भोग पाहिजे. म्हणून दादा सांगतात इहलोकापासून ते थेट परलोकापर्यंत. पुढे सांगतात अनुकूल मानलेल्या. अनुकूल असणं वेगळं आणि अनुकूल मानणं वेगळं. आईबाप अनुकूल असतात आणि बायको अनुकूल मानली जाते. हा फरक आहे. आणि ज्याला आपण अनुकूल मानतो त्याचा आपण ऐकतो. म्हणून अनुकूल असणं वेगळं आणि अनुकूल मानणं वेगळं. तर दादा सांगतात ज्याला अनुकूल मानलंय तर असे अनुकूल तुम्हाला जे वाटतात त्या विषयांच्या त्यागाची जी इच्छा आहे त्याचं नाव आहे वैराग्य. म्हणून ज्या वेळेला मोक्ष प्राप्ती करता आपण भक्ती करू, त्या भक्तीचा परिणाम काय?
भक्तीचं कशामध्ये रूपांतर होतं तर विरक्तीमध्ये, वैराग्यामध्ये रूपांतर होतं. म्हणून मुक्ती पावावया करी जे हरिभक्ती तरीच विरक्ती प्रगटेल. त्या ठिकाणी विरक्तीचं प्राकट्य होतं आणि विरक्तीचं प्राकट्य झाल्यानंतर पुढे काय होतं ते महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. विरक्ती विषयी होताचे विचार, 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 विरक्ती विषयी होताचे विचार. नित्य हे नैश्वर ओळखते, नित्य हे नैश्वर ओळखते, नित्य हे नैश्वर ओळखती, विरक्ती विषयी होताचे विचार, विरक्ती विषयी होताचे विचार. नित्य हे नश्वर ओळखते, नित्य नश्वर ओळखते, नित्य नश्वर विरक्ती विषयी होताचे विचार, विरक्ती विषयी होताचे विचार, विरक्ती विषयी होताचे विचार, नित्य हे नैश्वर ओळखते, विरक्ती विषयी होताचे विचार, नित्य हे नैश्वर ओळखते. खरं मला आनंद होतोय कारण संप्रदायपूर्वक चाली म्हटल्या जातात. गंमत आहे की बाहेर गेल्यानंतर ते त्रास होतो फार आणि कीर्तनाची मर्यादा आहे की ते टाळकऱ्याला गप्प बस म्हणताही येत नाही. आमचा चिदंबर जो आहे तो कडक स्वभावाचा, माझा काही तेवढा कडक स्वभाव नाही आहे. ते जर सिनेमाची चाल म्हटली की तो त्याला खाली बस म्हणतो, पण माझं तेवढं धाडस होत नाही. धाडस नाही, स्वभाव नाही. खरंच म्हणजे आमचे तिडके महाराज तर महाराजांचे आवडते टाळकरी आहेत. संप्रदायपूर्वक चालींचं वैभव वेगळं आहे आणि संप्रदायपूर्वक जर चाली म्हटल्या तरच त्या कीर्तनामध्ये सात्विकता राहते, नाही तर राजसतेकडे, तामसतेकडे आणि शेवटी कुठे 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 जातं. ते लोकनाट्य चालू आहे का कीर्तन चालू आहे हेही ओळखणं शेवटी अवघड होतं. असे प्रकार चालतात. असो आनंद आहे कारण की कीर्तन करायला आनंद कशाचा होतो की म्हणणारे जर चांगले असले ना तर त्याचा आनंद कीर्तन करायला होतो. किंबहुना कीर्तनाचं 80% श्रेय म्हणणाऱ्यांना असतं, 20% श्रेय कीर्तनकाराचं असतं. असो विरक्ती विषयी होताची विचार, नित्य हे नैश्वर ओळखती. ज्या वेळेला विरक्तीचा विचार येतो, किती बारकावा आहे माऊलींचा, बापरे, म्हणजे आपल्या बुद्धीच्या बाहेरची गोष्ट आहे. विरक्तीनंतर वैराग्य येतं असं नाही, विरक्तीनंतर विवेक येतो असं नाही सांगतात. मौली काय सांगतात, विरक्ती विषयी होताचे विचार. अजून विरक्ती अंगी बांधली आहे का? नाही.
आता काय विरक्तीचा फक्त विचार आलाय, आता वैराग्यतेकडे जायचंय. वैराग्य हे साधन अंगी बाणवून घ्यायचंय. आणि ज्या वेळेला वैराग्य हे साधन अंगी बाणवून घ्यायचं आहे त्याच्या आधी नित्य हे नैश्वर ओळखती. नित्य काय, नैश्वर म्हणजे अनित्य काय याचा विचार पहिल्यांदा केला जातो. वैराग्य हे नेहमी विवेकपूर्वकच असतं. किंबहुना वैराग्याच्या पूर्वी जर विवेक नसेल तर ते वैराग्य कुचकामी ठरतं. विवेकासहित वैराग्याचे विवेकासहित वैराग्याचे बळ विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. वैराग्य हे विवेकपूर्वकच असलं पाहिजे. विवेका वाचून जर वैराग्य असेल तर पायावीण भिंत तातडीची. विवेक हा परमार्थाचा वैराग्याचा पाया आहे. आणि विवेका वाचून जर वैराग्य असेल तर त्याचा काही उपयोग होत म्हणून मौली ज्ञानोबराय सांगतात. विरक्तीविषयी होताचे विचार नित्य हे नैश्वर ओळखती. पहिल्यांदा नित्य काय, अनित्य काय, सत्य काय, असत्य काय, माया कार्य काय, अमायिक काय, हा सगळा विवेक निर्माण होतो. आणि विवेक निर्माण झाल्यानंतर मग त्या वैराग्याची प्राप्ती होते. मग ज्या वेळेला अंतःकरणाची शुद्धी होते, विवेक निर्माण होतो, वैराग्य निर्माण होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला सद्गुरू उपदेश करतात त्यावेळेला नेमकं काय होतं ते महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. एक दोन अनुभव होय अविद्यत्वजाय जीवपणा किंवा अविद्यत्वजाय जीवरूप. तेव्हा म्हणजे केव्हा, ज्या वेळेला निष्काम कर्माने अंतःकरणाची शुद्धी झालेली असेल, ज्या वेळेला निष्काम उपासनेने अंतःकरण हे निष्कंप निश्चल झालेलं असेल, ज्या वेळेला विवेक निर्माण झालेला असेल, ज्या वेळेला वैराग्य निर्माण झाला असेल, त्या वेळेला तेव्हा आत्मज्ञान अनुभव होय. त्यावेळेला आत्मज्ञान हे अनुभव रूपाने प्रकट होतं. थोडासा विषय अवघड आहे, तुमच्या सगळ्यांकरता नाही अवघड, पण बाहेर बोलताना हा विषय खरंच अवघड आहे, चिंतन करण्यासारखा विषय. तर आत्मज्ञान म्हणजे काय आणि आत्मज्ञानाचा पुन्हा अनुभव म्हणजे काय, हा अत्यंत चिंतनीय विषय आहे. तर आत्मज्ञानाचा अनुभव म्हणजे काय, तर आत्मज्ञान म्हणजे काय त्याचा आपण विचार करू. आणि त्याच्यानंतर आत्मज्ञानाचा अनुभव म्हणजे काय त्याचा विचार करू. तर आत्मज्ञान, ज्ञान हा जो शब्द आहे तो ज्ञान शब्दाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. पहिल्यांदा या सर्व सद्गुणांनी जो संपन्न आहे
त्याच्या कानावरती सद्गुरूंचा महावाक्य रूप उपदेश पडतो. तर कानावरती महावाक्याचा उपदेश पडण्याचं नाव काय? श्रोत्रज प्रमा. श्रोत्रज प्रमेनंतर काय आहे? शब्दज्ञान आहे. शब्दज्ञानानंतर काय? परोक्ष ज्ञान आहे. त्याच्यानंतर काय? अपरोक्ष ज्ञान आहे. आणि अपरोक्ष ज्ञानामध्ये सुद्धा दृढता आहे आणि अदृढता आहे. तर या ठिकाणी आत्मज्ञान या शब्दाचा अर्थ शब्दज्ञान. आत्मज्ञान म्हणजे सद्गुरु मुखाने महावाक्याचं जे झालेलं शब्दज्ञान, ते शब्दज्ञान अपरोक्षानुभूतीमध्ये केव्हा परिवर्तित होतं? ज्या वेळेला आपण भक्ती करतो, ज्या वेळेला विवेक निर्माण होतो, ज्या वेळेला वैराग्य निर्माण होतं, त्या विवेक वैराग्यानंतर आपल्या कानावरती पडलेलं जे शब्दज्ञान, ते शब्दज्ञान अपरोक्षानुभूतीमध्ये परिवर्तित होतं. थोडासा अवघड विषय पण सांगतो. शब्दज्ञान म्हणजे काय आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय हे कळण्याकरता परोक्ष ज्ञान म्हणजे काय हे सुद्धा थोडंसं कळलं पाहिजे. शब्दज्ञान म्हणजे काय? तर शब्दज्ञान म्हणजे हा माईक आहे, मी बोललो, तुम्हाला ऐकू आलं का? आलं. म्हणजे तुमच्या कानावर जे पडलं त्याचं नाव काय? श्रोत्रज प्रमा. पण या वस्तूला माईक म्हणतात. असं काय जे तुमच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला त्याचं नाव काय आहे? शब्दज्ञान. शब्दज्ञानानंतर परोक्ष ज्ञान. शब्दज्ञान वेगळं आहे आणि परोक्ष ज्ञान वेगळे. काय फरक आहे? मला पण कळायला फार वेळ गेला. शब्दज्ञान आणि परोक्ष ज्ञान सारखंच वाटतं ना, पण काय नेमका काय फरक आहे शब्दज्ञानामध्ये आणि परोक्ष ज्ञानामध्ये सांगतो तुम्हाला. शब्दज्ञानामध्ये त्या ज्ञानावरती प्रामाण्य नसतं आणि परोक्ष ज्ञानामध्ये त्या ज्ञानाविषयी प्रामाण्य असतं. उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही आता आजारी पडला, कोणी पडावाशी काही इच्छा नाही पण कोणी पडला आजारी, तर आजारी पडल्यानंतर जर तुम्ही डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर काय सांगतो? औषधं गोळ्या घ्या असं सांगतो. औषधं गोळ्या घ्या असं सांगताना काय सांगतो? ही गोळी सकाळी, ही गोष्टी संध्याकाळी, आणि हे औषध हलवून संध्याकाळी घ्या. म्हणजे रोग्याला हलवून नाही बरं का, बाटलीला हलवून असतं ते. काही काही रोग्याला हलवतात आणि औषध देतात असो. तो डॉक्टर काय सांगतो? हे सकाळ संध्याकाळ वगैरे असं असं औषध घ्या. मग आपण डॉक्टरने आपल्याला जे सांगितलं ते आपल्या कानावर पडलं, आपल्याला कळलं, आपण घरी आलो. आणि घरी आल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं हे डॉक्टर बथड आहे, ह्याला काही मूर्ख, ह्याला काही कळत नाही, तर तुम्ही ते औषध घ्याल का? नाही घेणार. का घेणार नाही? त्याच्यावर श्रद्धा नाही, त्याच्यावर विश्वास नाही. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आपल्याला समजणं हे झालं शब्दज्ञान. पण त्यांनी सांगितलेल्या शब्दावरती विश्वास ठेवून जेव्हा ते सांगितलेली गोष्ट कार्यप्रवण होते त्याला काय म्हणतात? परोक्ष ज्ञान. आणि पुढे आहे अपरोक्ष ज्ञान, म्हणजे अनुभूती तशी आली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आत्मज्ञानाची म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं सद्गुरूंनी सांगितलेलं जे शब्दज्ञान, जो महावाक्याचा उपदेश, तो महावाक्याचा उपदेश तेव्हा शब्दज्ञान अनुभव होय ज्या वेळेला अंतःकरणाची शुद्धता, स्थिरता, विवेक, वैराग्य, संपन्नता या गोष्टी असतील त्यावेळेला त्या शब्दज्ञानाचा अपरोक्षानुभूतीमध्ये, दृढापरोक्ष ज्ञानामध्ये काय होतो? परावर्तित होतं किंवा ते ज्ञान आपल्याला प्राप्त होऊन तेव्हा आत्मज्ञान अनुभव होय. आणि पुढे मौली सांगतायत अविद्यत्व जाय जीवरूप. आणि त्याच वेळेला अविद्यत्व म्हणजे अविद्या कार्य असलेला जो जीवपणा, त्या जीवपणाचीही निवृत्ती होते. अविद्या कल्पना येणे झाला जीव, मायोपाधी शिव बोली जती. म्हणून त्या ठिकाणी अविद्यत्व, अविद्या कार्य असलेला जो जीवपणा त्याचीही निवृत्ती होते. पुढे जाऊन मौली ज्ञानोबराय सांगतात क्षम दया, क्षमा, शांती, दया, शांती, दया, शांती. ही जी शांती आहे ही त्या ठिकाणी सहज राहत असते. न दिसे दृश्यकाज जगा माझी, गुरुकृपाद्वारे लाहिजे पैसिद्धी. बोलिला त्रिशुद्धी ज्ञानेश्वर, विरक्ती विषयी होताची विचार, नित्य हे नैश्वर ओळखती. अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून, समजायचं कारण झालेला नाही म्हणून समजायचं. जी गोष्ट असते ती समजायची नसते. लोक सांगतात की तुला मी भावासारखं समजतो. काय म्हणतात? मी तुला भावासारखं समजतो. सख्या भावाला कोणी असं म्हणतं का? मी तुला भावासारखं समजतो. मग कधी म्हणायला लागतं? जेव्हा भाऊ नसतो तेव्हा. म्हणून जेव्हा असं एखादा माणूस म्हणतो ना तुला मी भावासारखं समजतो, पहिल्यांदा त्याला काय सांगायचं असतं? तू माझा भाऊ नाही आहेस असं त्याला पहिल्यांदा सांगायचं असतं. असो, तर अभंगाचा भावार्थ झालेला नाही तरी सुद्धा अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून आपण संप्रदायपूर्वक भजन करू आणि राहिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये राहिलेल्या 2 चरणांचा विचार करून हे सेवा आपण पूर्ण करू. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी.
वरदा हरी विठोर विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई कुंडली वरदा हरी हरि ज्ञानदेव तुकाराम जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई अनुभव होय अविद्यत्व जाय जीवरूप. त्यावेळेला या सर्व गुणांनी संपन्न. आता शेतकरी मंडळी बरीच असाल तुम्ही. शेतीमध्ये सगळ्यात कष्ट तुम्ही आहे का शेतकरी? नाही. तुम्ही आहे का? तुम्ही आहे. शेती करता ना तुम्ही? हां. शेतीमध्ये कष्ट कशात आहेत सगळ्यात जास्त? हां काय? हां शाबास. बरं खरं शेतकरी तुम्ही. पेरायला काही कष्ट लागत नाही. कष्ट कशाला? मशागतीला कष्ट लागतात. ब्रह्मज्ञान होणं फार सोपं आहे, काय अवघड नाही आहे. पण ब्रह्मज्ञान होण्याकरता अंतःकरणाची जी मशागत करायला लागतं ना ती फार अवघड आहे. मग हे विवेक असेल, वैराग्य असेल, भक्ती असेल, काय सगळी मशागत आहे. आणि ही मशागत झाल्यानंतर तेव्हा आत्मज्ञान अनुभव होय अविद्यत्व जाय जीवरूप. त्या अविद्येची जीवपणाची निवृत्ती होते. आणि ज्या वेळेला त्या साधकाला आत्मज्ञान अनुभव रूपाने अभिव्यक्त होतं, त्याचा ज्या वेळेला जीवपणा जातो त्यावेळेला त्याच्या ठिकाणी नेमके कोणकोणते अजून गुण अभिव्यक्त होतात की ज्या गुणांच्या द्वारे आपल्याला त्याला ओळखता येतं. त्या गुणांची यादी मौली ज्ञानोबराय चौथ्या चरणात सांगतात. शांती दया क्षमा मिळते शांती क्षमा दया मिळते शांती क्षमा दया शांती क्षमा दया सहज नदी क्षेत्र कान जममणी नदी क्षेत्र कान जमामा विरक्ती विषयी होता सेवे करो विरक्ती विषयी होता सेवे करो लदसी दर्शकाज जगामाने नदी दर्शकाज जनामा विरक्ती विषये होताते विचार विरक्ती विषये होताते विचार शांती क्षमा दया निर्णती सहज नदी से द्रजकाज दयामणी नदी से द्रजकाज दयामणी शांती क्षमा दया तिष्ठती सहज नदी से दृश्य काज जगामाजी नदी से दृश्य काज
ओळखायचं कसं, त्याच्या ठिकाणी कोणते कोणते गुण असतात, तर माऊली ज्ञानोबाराय सांगतात. शांती, क्षमा, दया, तिष्ठती, सहज, आणि पुढे काय, न दिसे दृश्य काज जगा माझी. एकेका शब्दावरती हजारो तास बोलावायचे शब्द आहेत. अगदी उपनिषदापासून संत वाङ्मयापर्यंत प्रत्येका शब्दाविषयी सखोल विचार आहे. पण घड्याळ परवानगी देत नाहीये, वेळेची मर्यादा फक्त आता 10 मिनिटं शिल्लक आहे. पण एक 10 मिनिटं मी उशिरा बोलायला लागल्यामुळे थोडीशी 10 मिनिटं चालतील ना जास्त, तुमची परवानगी घेऊन एक 10 मिनिटं पुढे आपण घेऊ, कारण की मी यायला उशीर केलाय. माझ्याकरता 10 मिनिटं सोसा असो. तर माऊली ज्ञानोबाराय सांगतात शांती, दया, क्षमा, तिष्ठती, सहज. शांती म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय, दया म्हणजे काय, बराच विचार आहे. पण जास्त विचार न सांगता, काहीही न सांगता पुढे जायचं असं नको करायला, थोडं थोडं सांगून पुढे जातो. पहिलं आहे शांती. शांती म्हणजे काय, शांतीचे बरेच प्रकार आहेत. शांतता कोर्ट, बरोबर ना वकील साहेब, शांतता कोर्ट चालू आहे. तिथं जर बोललं तर काय होतं सांगा बरं. कोर्टात जर बोललं तर ते कोर्ट संपेपर्यंत मागेच्या बाकड्यावर बसवतात, शिक्षा असते. म्हणून ती कोर्टातली शांतता वेगळी. ही जी शांती, ती शांती काय, शांतीची पै शांती, निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू दिधला तेने, ही शांती आहे. पुढे आहे क्षमा. शांती म्हणजे काय की निस्तरंग चिदंबुधे हे, ज्या वेळेला ब्रह्मबोध प्राप्त होतो आणि ब्रह्मबोध अनुभवामध्ये परिवर्तित होतो, किंवा ज्या वेळेला अपरोक्षानुभूती येते, ती अपरोक्षानुभूती आल्यानंतर आपलं अंतःकरण निश्चल होतं, निष्कंप होतं, आणि अंतःकरणाचा झालेला जी निष्कंपता, जी निश्चलता, त्याची बाहेर होणारं जे प्राकट्य आहे त्याचं नाव आहे शांती. पुन्हा पुढे आहे क्षमा. क्षमा याविषयी तीर्थरूप गुरुवर महाराजांनी कीर्तिश्रीर्वाक्ष नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा, भगवंताच्या ज्या 7 शक्ती विभूती आहेत, स्त्री शक्ती विभूती, त्यापैकी क्षमा ही एक स्त्री शक्ती विभूती आहे. आणि गुरुवर्य महाराजांनी त्या क्षमा शक्तीविषयी जवळजवळ एक 5-50 पानं त्या क्षमा शक्तीमध्ये 7 शक्ती विभूतीमध्ये लिहिलेल्या आहे. तर क्षमा म्हणजे काय, तर क्षमा म्हणजे दुर्बलाला चूक सुधारण्याची दिलेली संधी. समजा एक पाप्याचं पितर आहे आणि त्या पाप्याच्या पितराला पळंदीने एक कानाखाली दिली. कानाखाली दिल्यानंतर ते पाप्याचं पितर आलं घरी, रडत रडत आलं. तर म्हटलं मला त्याने मारलं. तर म्हटलं तू का नाही मारलं त्याला. म्हटलं मी त्याला माफ केलं. कोण म्हणतंय, पाप्याचं पितर पहिलवानाला म्हणतंय. क्षमा ही नेहमी सबळाने दुर्बळाला करायची असते, दुर्बळ सबळाला क्षमा करत नाही. कशा करता करायची, त्याची झालेली चूक आणि ती चूक सुधारण्याची दिलेली एक संधी, याचं नाव आहे क्षमा. पण क्षमा करताना एक बारकावा आपण पक्का लक्षात ठेवा बरं का. आपण ज्याला आज क्षमा करतो आहोत त्याच्याकडे उद्या आपल्याला क्षमा याचना करावी लागू नये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून शांती, क्षमा, पुढे दया. दयेविषयी काय, भूतांचे पालन काय, दया तिचे नाव भूताचे पालन, आणिक निर्दालन कंटकाचे. ही दया नाही बरं का, ही दया ती भगवंताची दया. संतांची दया काय, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही दे, किंवा बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून शांती, दया, क्षमा, तिष्ठती. तर तिष्ठती म्हणजे स्था, तिष्ठा असा धातू आहे. स्था म्हणजे स्थिर होणं, त्याच्या ठिकाणी या स्थिर झालेल्या असतात. आणि पुढे फार महत्वाचं आहे सहज. शांती सहज आहे, क्षमा सहज आहे, दया सहज आहे. त्या शांतीमध्ये, क्षमेमध्ये, दयेमध्ये सहजता पाहिजे, ही फार महत्वाची. लोक साधे राहतात, बरेच लोक साधे राहतात, पण ती ओढून ताणून साधी राहतात, सहजतेने साधी राहत. साधं राहणं चांगलं आहे, साधी राहणी उच्च विचारसरणी. कित्येक लोक आहे तुम्ही बघा राजकारणामध्ये, इतकं साधं राहतात, इतकं साधं राहतात, पण ते ओढून ताणून साधं राहणे. ते शर्ट खाली सोडलेला असतो, ते पॅन्ट कबाळी असते, भांग नीट नाही. अरे हे साधं राहणे काय काय, ते ओढून, खरं साधं राहणं नाही बरं का, ओढून ताणून साधं राहणे. म्हणजे माणसाने साधं असावं, पण कसं साधं असावं, सहज स्थाता. जनार्दन आपल्या एकनाथ महाराजांचा अभंग आहे, सहज कर्मेती झाली ब्रह्म. फार चिंतनीय बरं का. सहज कर्म ब्रह्मार्पण झाली असाही एक त्याचा अर्थ आहे, आणि कर्मांचं ब्रह्मार्पण सहजतेने झालं हाही त्याचा अर्थ आहे.
तर शांती सहज, क्षमा सहज, दया सहज, हे सहजता म्हणजे नेमकं काय? गाडी चालवता का तुम्ही चक्री महाराज? 4 चाकी तुम्ही चालवता का? तुम्ही चालवता 2 चाकी 4 चाकी? आता 4 चाकी, आता ॲटोमॅटिक गाड्या आल्या सगळ्या. पूर्वी त्याला क्लच, एक्सलिटर, ब्रेक वगैरे सगळं होत्या गोष्टी. आता काय ते नुसतं ढर्र केली की गाडी पळते. तर ते आपण तिथं शिकायला जातो. तर शिकायला गेल्यानंतर पहिल्यांदा शिकवतात ABC. काय शिकवतात? ABC. ए म्हणजे ॲक्सिलेटर, बी म्हणजे ब्रेक, सी म्हणजे क्लच. पहिल्या दिवशी 10 वेळा हेच घोकायला लावतात. काय? ABC घोकायला लावतात. मग आपण घोक. मग ते सांगतात उजव्या पायामध्ये एक्सिलेटर आणि ब्रेक पाहिजे, डाव्या पायामध्ये क्लच पाहिजे. ते उलट होतं. कधी डाव्या पाय क्लचवर, उजव्या पायावर सगळं गोंधळ होतं. मग ते प्रयत्नपूर्वक करायला लागतं. मग सुरुवातीला आपण गाडी चालवायला लागतो. कुठलं ए गाडीचं स्पीड वाढायचं, एक्सिलेटर लक्षात घ्या, गाडी थांबायची बी लक्षात घ्या, गिअर बदलायचा सी लक्षात घ्या. असं सगळा प्रयत्नपूर्वक करायला लागतं. आणि 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष झाली गाडी चालायला लागल्यानंतर गाडी वाढवायची म्हणजे एक्सिलेटरवरच पाय पडतो. समोर कोणी आलं की डोक्यात विचार नाही करायला लागत, ब्रेकवर पाय द्यायचा नाही, ॲटोमॅटिक. ज्याला इंग्रजीमध्ये रिफ्लेक्स असं म्हणतात, रिफ्लेक्स ॲक्शन. रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय की एखादी क्रिया, समजा हातावर माशी बसली तर मेंदूकडे न जात डायरेक्ट हा हातून त्याला मारतो. म्हणजे मेंदूकडे त्याचं कंट्रोल न जाता डायरेक्ट क्रिया होते. म्हणजे जेव्हा आपण सराईत होतो गाडी चालवताना, तर गाडी चालवताना हा ब्रेक, हा क्लच, हे सगळं विचार आपोआप सगळे होतात. म्हणजे ते काय, गाडी चालवण्यामधला काय तो सहजपणा आहे. प्रयत्नपूर्वक गाडी चालवणं वेगळं आणि गाडी चालवण्यामधला सहजपणा वेगळा. त्याप्रमाणे शांती सहज. लोक शांतीविषयी व्याख्यानं देतात, विश्वशांतीच्या गप्पा मारतात, पण सख्या भावावर फौजदारी असते. काय उपयोग आहे? म्हणून ही शांती सहज नाहीये. शांती सहज म्हणजे प्रयत्नपूर्वक शांती नाही, म्हणजे लोकांना दाखवण्याकरता शांती नाहीये. शांती कशामुळे झाली आहे? त्याला झालेल्या ब्रह्मज्ञानाचा झालेला तो बाह्य परिणाम आहे. म्हणजे सहजतेने ती अभिव्यक्त होते. क्षमा, माफी सहजतेने, दया ही सहजतेने. म्हणून शांती, क्षमा, दया तिष्ठती सहज. आणि पुढे जाऊन सांगतायत न दिसे दृश्य काज जगा माझी. 2 भाव आहेत त्याच्यामध्ये. त्याला दृश्य काज दिसत नाही असाही भाव आहे, आणि त्याला दृश्य दिसत नाही आणि काज दिसत नाही असाही त्याच्यातला भाव आहे. म्हणजे काय की ज्या वेळेला ब्रह्मज्ञान होतं, त्या ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्याला करण्यासारखं काहीच राहत नाही. कृतम कृत्यम प्रापणियम प्राप्त्यम. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. हे सगळं केलं, मिळवण्यासारखं होतं, ते सगळं मिळवतं. काही करण्याचीही इच्छा नाही आणि काही मिळवण्याची इच्छा नाही. म्हणून न दिसे काज जगा माझी आणि न दिसे दृश्य. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, किंवा भरला घनदाट हरी दिसे. असं असल्यामुळे बाह्य दृश्य वस्तूही त्याच्याकरता राहिलेले नाहीत आणि बाह्य कार्य करण्यासारखंही त्याच्याकडे राहिलं नाही. किंवा त्या दृश्य काज म्हणजे काय, तसाही अर्थ करता येईल. दृश्य काज म्हणजे त्याला करण्यासारखं काही राहिलं नाही. म्हणून न दिसे दृश्य काज जगा माझी. आणि ही सगळी जी अवस्था आहे, कुठली अवस्था? शांती सहजतेने आली, दया सहजतेने आली, क्षमा सहजतेने आली, कृतकृत्यता प्राप्त झाली, जीवपणा जो अविद्या कार्य किंवा अविद्यत्व रूप जो जीवपणा तो निवृत्त झाला. हे सगळं कशाने झालं? तर पहिल्याही गोष्टी आहेत. कोणत्या? विवेक आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, याही सगळ्या गोष्टी आहेत. पण या सगळ्या गोष्टींबरोबर अजून एक जी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये लागते, त्या गोष्टीचा विचार मौली ज्ञानोबा अभंगाच्या शेवटी. गुरु कृपाद्वारे नाही जे पैसे दिया, गुरु कृपाद्वारे नाही जे पैसे दिया, गुरु कृपाद्वारे नाही जे पैसे, गुरु कृपा नाही जे पैसे. त्रिशोधी ज्ञानेश्वर बोलिला, त्रिशोधी ज्ञानेश्वर. हा विषयी विरक्ती होताचे विचार,
होताचे विचार बोलनाथ देते ज्ञानेश्वर बोलनाथ देते ज्ञानेश्वर विषय मनाचे विचार विरक्ती विषय होता ते विचार रे लाई दे पैसे दे गुरु कृपा द्वारे लाई दे पैसे दे गुरु कृपावाने लाई गे पैसे दे गुरु कृपावाने लाई गे पैसे दे बोलिला त्रिशोधी ज्ञानेश्वर बोलिला त्रिशोधी ज्ञानेश्वर विरक्ती विषयी होता ते विचार विरक्ती विषयी होता ते विचार हे बोलनाथ ज्ञानेश्वर बोलनाथ ज्ञानेश्वर विभक्ती विषयी होता ते विचार विरक्ती विषयी होता ते विचार महत्वाचा अतिशय महत्वाचा सिद्धांत मौली ज्ञानोबराय सांगतात. गुरुकृपाद्वारे लाही जे प्रसिद्धी नाही बरं का, पै सिद्धी बोलीला त्रिशुद्धी ज्ञानेश्वर मौली ज्ञानोबराय सांगतात की तुम्हाला जर सिद्धी प्राप्त करायची असेल, गुरुकृपेने कधीच प्रसिद्धी मिळत नाही, गुरुकृपेने काय मिळते, सिद्धी मिळत असते. तर तुम्हाला जर ही सिद्धी प्राप्त करायची, सिद्धी म्हणजे काय, सुरुवातीला सांगितलं मुक्ती पावावया. मुक्ती म्हणजे काय, सिद्धी. तुमचं साध्य काय, मुक्ती आहे. आणि मुक्ती रूप साध्य जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरुकृपा ही असली पाहिजे. गुरुकृपे वाचून तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष कशाने मिळतो, काना वचनाची भेटी सरिसाची पै वस्तू होऊन उठी कवने कुजो. मोक्ष म्हणजे काय, मी ब्रह्म आहे. हे कशात लिहिलंय, ते उपनिषदात लिहिलंय. कशात, उपनिषदात ऐकायचं कोणी, अधिकाऱ्याने. मग उपनिषदातलं तत्वज्ञान आहे, ऐकायचं अधिकाऱ्याने. मधला एजंट कशाला पाहिजे, गुरु, ज्याला शुद्ध मराठीमध्ये दलाल म्हणतात. हे दलाल असं म्हणतात बरं का, हे दलाल कशाला पाहिजे, एजंट कशाला पाहिजे. ते आता चाललंय ना की मार्केट कमिट्या रद्द करून ते सगळं करावं असं ते आलेत. शेतकरी कायदे काही लोक योग्य म्हणतात, आपला काय अभ्यास नाही त्यातला, पण सगळं भांडण कशा करतात, ते एजंट काढण्याकरता किंवा एजंट ठेवण्याकरता सगळी भानगड आहे. मग अंतःकरण मी शुद्ध करायचं सांगणारं तत्वज्ञान वेदामधलं उपनिषदामधलं. मग गुरु कशाला पाहिजे, गुरुची काय आवश्यकता. तुमच्याकरता सांगतो, पुस्तक हेच गुरु असं म्हणणारे बरेच लोक आहेत. तुमच्याकरता म्हणजे तुम्ही त्या व्यवसायामध्ये आहेत म्हणून. तसं जर समजायला लागलं पुस्तकाचं खप वाढेल, आनंदाची गोष्ट आहे. पण ते नाही खरं. पुस्तक हे गुरु कधी होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला जर ज्ञान ऑनलाईन गुरु नाही, बोध नाही होऊ शकत जोपर्यंत गुरुकृपा काय ऑनलाईन होते का. गुरु सेवा केल्याशिवाय गुरुकृपा होत नाही. ऑनलाईन काय माहिती का, ती अमृताची तहान गटारातल्या पाण्यावर असं आहे, ताकावर सुद्धा नाही. ऑनलाईन म्हणजे का तात्पुरतं आहे, ते काही खरं नाही. ते ऑनलाईन सगळे लोक मला सांगतात की तुम्ही सगळेच ग्रंथ ऑनलाईन सांगा. ते म्हणलं ऑनलाईन सगळे ग्रंथ मी नाही सांगणार. इथं आश्रमात या, गुरुसेवा करा, ज्याला मराठीमध्ये गुरुवरे महाराज 12 वर्ष भांडी घासा, मग हे तुम्हाला सांगू, त्याशिवाय नाही. कारण गुरुसेवेशिवाय या गोष्टी मिळत नाहीत. आणि त्याच्याकरता गुरुकृपा आहे. गुरुकृपेशिवाय सिद्धी मिळत नाही. गुरुवरे महाराज एक दृष्टांत सांगतात. नाही, मी काय गुरुवरे महाराज जे सांगतात त्यातल्या बाहेरचं मी काहीच सांगत नाही. माझं नशीब असं आहे की ओम पार्थाय प्रतिबोधिता मितपासून येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, एवढं सगळं मी गुरुवरे महाराजांशिवाय कोणाचं ऐकलंच नाही. आणि नंतर असं वाटलं की आता ऐकायची गरज काय, अशी गोष्ट झाल्यामुळं जे काही मी सांगतो ते त्यांनी सांगितलेलंच सांगतो. पाण्याचं ते तुम्ही केमिस्ट्री, तुम्ही सायन्सचे विद्यार्थी ना,
पाण्याचा फॉर्म्युला काय 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 म्हणतात पाण्याला केमिस्ट्रीमध्ये? H2O. काय म्हणतात? H2O. म्हणजे 2 हायड्रोजनचे ते आणायचे भाग आणि 1 ऑक्सिजनचा भाग, त्याचं नाव पाणी. मग आता हवेत ऑक्सिजन आहे का? मेलो असतो नसतो तो आपण आहे म्हणून तर जिवंत, म्हणजे हवेत ऑक्सिजन आहे. हायड्रोजन आहे का नाही हवेत? आहे. मग ते हायड्रोजन एक सिलेंडरमध्ये भरून आणा, दुसरा ऑक्सिजन त्याच्यामध्ये भरून आणून ते दोघं एकत्र सोडा. पाणी झालं पाहिजे का नाही? मग हे सगळं राजकारणाचं बंद पडलं असतं ना यंत्रणा, ते हवा पाप दुष्काळ पडा हे पडा काहीच झालं. म्हणजे काय करायचं? हायड्रोजनचे 2 सिलेंडर आणायचे, ऑक्सिजनचा 1 सिलेंडर आणायचं, सगळे एकत्र सोडून द्यायचं, झालं पाणी. होतं का तसं काही? तसं होत नाही. त्याच्याकरता एक इलेक्ट्रिक एजंट लागतो. म्हणजे 2 पाण्याचं जर तुम्ही पृथक्करण केलं तर काय निघेल? 2 हायड्रोजनचे निघतील भाग आणि 1 ऑक्सिजनचा निघेल. तिसरं काही निघणार आहे का? नाही. पण पाणी ज्या वेळेला तयार करायचंय त्यावेळेला मात्र तो इलेक्ट्रिक एजंट लागतोच. त्या इलेक्ट्रिक एजंटशिवाय पाणी तयार होत नाही. त्याप्रमाणे या सगळ्या जरी गोष्टी असल्या, तुमचा अधिकार सिद्ध आहे, तत्वज्ञान वेदामधलं आहे, उपनिषदामधलं आहे, तरी सुद्धा जो न दिसणारा गुरुकृपा नावाचा भाग आहे, तो ज्याप्रमाणे पाणी तयार व्हायला इलेक्ट्रिकल एजंट लागतो आणि तो इलेक्ट्रिकल एजंट कसा आहे? न दिसणार आहे. त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी होण्याकरता गुरुकृपा ही लागते. गुरुकृपे वाचून या कोणत्याही गोष्टी होत नाही म्हणून मौली ज्ञानोबाराय सांगतात, गुरुकृपाद्वारे लाहिजे पै सिद्धी. आणि पुढे मौली ज्ञानोबाराय सांगतात, बोलीला त्रिशुद्धी ज्ञानेश्वर. त्रिशुद्धी ज्ञानेश्वर सांगतोय. त्रिशुद्धी म्हणजे काय? आता तुम्ही वकील साहेब आहेत हां, तर एखादं प्रतिज्ञापत्र केलं जातं, तर प्रतिज्ञापत्र केल्यानंतर ते नोटराईज वगैरे करायला लागतात. नोटराईज केलं जातं किंवा त्याला त्या उपनिबंधाकडे जाऊन त्याला रजिस्टर्ड केलं जातं. तर रजिस्टर्ड डॉक्युमेंट करताना काय काय केलं जातं? पहिल्यांदा सगळं लिहिलं जातं. लिहिणारा म्हणून त्याची सही केली जाते. सही केल्यानंतर पुढे काय? खाली नाव लिहिलं जातं. पुन्हा 2 साक्षीदार लागतात. त्या 2 साक्षीदारांची नावं लागतात, पत्ते लागतात, त्यांच्या सह्या लागतात आणि पुढे जाऊन कोणाची सही लागते? जो नोटरी करणार आहे त्याची सही लागते किंवा जो निबंधक आहे ते. अरे मी सांगतो, मी एकट्याची सही पुरे आहे ना? माझं नाव कशाला पाहिजे? शिक्का कशाला पाहिजे? त्या नोटरीची शिक्का कशाला पाहिजे? साक्षीदार कशाला पाहिजे? त्यांची कशाला सह्या पाहिजेत? पक्केपणा येण्याकरता. म्हणजे एखाद्या गोष्टीला पक्केपणा येण्याकरता वेगवेगळ्या मार्गाने जेव्हा ती गोष्ट सांगितली जाते किंवा त्रिवार ती गोष्ट जेव्हा सांगितली जाते, त्याचं नाव आहे त्रिशुद्धी. म्हणून बोलीला त्रिशुद्धी ज्ञानेश्वर. म्हणजे मी तुम्हाला तीनदा सांगतोय, अगदी 100%, 1000%, कोटी% तुम्हाला सांगतो की गुरुकृपाद्वारे लाहिजे पै सिद्धी. बोलीला त्रिशुद्धी ज्ञानेश्वर, विरक्ती विषयी होताची विचार, नित्य हे नैश्वर ओळखती. म्हणून मौली ज्ञानोबराय ज्याप्रमाणे सांगतात की गुरुकृपेने आपल्याला मुक्तिरूपी सिद्धी प्राप्त होते. मौली ज्ञानोबरायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी ज्या अधिपत्याखाली हे क्षेत्र आहे, त्या विठ्ठलेशाच्या चरणी, रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी ही प्रार्थना करायची की आम्हाला जीवनात कधीतरी सिद्धी प्राप्त होते. प्रसिद्धी मिळाली तर बरीच आहे, नाही मिळाली तरी काही फरक पडत नाही, पण सिद्धी तरी आम्हाला आमच्या जीवनात कधीतरी. लोकांचं कसं इन्स्टंट सगळं, म्हणजे उपीट सुद्धा कसं इन्स्टंट आहे. ते आता ते फोडणी करा, रवा भाजा नाही, ते पाणी टाकलं गरम केलं की झालं. ते कॅन्सर होतो बरं का, ते इन्स्टंट काही खरं नाही. म्हणून इन्स्टंट कीर्तनकार पण बरोबर नाही. लोक मला विचारतात की कीर्तन करा, म्हणलं 3 दिवसात. कोणी या तुमच्यापैकी तुम्हाला 3 दिवसात कीर्तनकार लगेच तयार? काहीच अवघड नाही कीर्तन करणं. पण खरं कीर्तन करणं म्हणजे अभंगाचा अर्थ बोध होणं, ह्याला खरं कीर्तन म्हणतात. आत्ताच त्यांचा आमचा विषय चालला होता. तर गुरुवर्य महाराजांना आश्रमात मुलं येतात. गुरुवर्य महाराज पहिल्यांदा विचारतात, म्हणजे आश्रमात मुलं का कमी असतात त्याचं कारण सांगतो तुम्हाला. गुरुवर्य महाराजांना विचारतात मुलं आल्याला, तेच विचारतात त्यांना की तुला काय शिकायचं आहे? तो म्हणतो कीर्तन शिकायचं. जा म्हणतात, आमच्याकडे काही कीर्तन शिकवलं जात नाही. कीर्तन हे बाय प्रॉडक्ट आहे. तत्वज्ञानाचा अभ्यास हे मुख्य प्रयोजन आहे. तर हे इन्स्टंट काही खरं नाही आहे. कधीतरी अधिकार संपन्न होऊन ही सिद्धी आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हावी. माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायाच्या चरणी, श्री विठ्ठलेशाच्या चरणी प्रार्थना करायची. यामध्ये जे काही योग्य आहे, सुष्ठू आहे, शास्त्र संवादी आहे, ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरू परंपरेचं आहे. जे असुष्ठू, चूक, शास्त्र विसंवादी आहे, ते माझ्या या मडक्यातलं आहे, मनुष्य बुद्धिकृत दोषातलं आहे. आपण सर्व ज्ञाते, निरक्षीर विवेक संपन्न श्रोते आहेत, अभ्यासू आहात आपण. कारण की वेदांत सांगायचं म्हटलं तर बाहेर अवघड पडतं फार. म्हणजे एखादा तरी माणसाला वेदांत कळायला पाहिजे ना. बाहेर सांगायला लागला वेदांत की लोक जांभया द्यायला लागतात.
मग वेदांत लोकांना काहीतरी सांगायला लागतं, जांभया देण्यापेक्षा काहीतरी सांगावं लागतं. म्हणून वेदांत मर्यादित प्रमाण, म्हणजे काय होतं ते संस्कार झाले ते वेदांताचे, त्यामुळे तोंडातनं ते नाही सांगायचं म्हटलं तरी बाहेर पडतं. कळलं का? एक राजा होता आणि ते संगीतज्ञ कोण आहे ते शोधायचं होतं. मग त्यांनी काय केलं की सगळ्या लोकांना एका मैफिलीला बसवलं आणि बसवल्यानंतर सांगितलं की प्रत्येकाच्या मागे एक तलवारधारी माणूस ठेवला आणि सांगितलं की समेवर सुद्धा मुंडी हलवायची नाही असं सांगितलं. मग सगळं गाणं चालू झालं आणि तो गायक समीवर आला आणि जो खरा मरबंद होता ती तलवार असली तरी त्याची मुंडी हल्लीच. त्याप्रमाणे वेदांत नाही बोलायचं म्हणलं तरी थोडासा येतोच. पण आपण सगळे वेदांताचे आमचे इंगळे महाराज आहेत, त्याचा खरंच त्याने आत्ताच सांगितलं की मी गुरुवर्य महाराजांकडे मुख्य समानाधिकरण आणि बाध समानाधिकरण हे चिंतन ऐकलं. असे आपण वेदांताचे श्रोते आहात, त्यामुळे काही चिंतन मी सांगितलं, पण बरंच चूक काही बरोबर असण्याची शक्यता आहे. कारण की बुद्धी आहे शेवटी. मनुष्य जीभ आहे, कधी स्लीप ऑफ टंग का टंग ऑफ स्लीप ऑफ टंग होत असतं. काही चुकीचं जर आलं असेल तर ते माझ्या मनुष्य बुद्धिकृत दोषातले आपण सगळे अभ्यासक आहात. आणि आनंदाची गोष्ट आहे की अभ्यास करणारे लोक आहेत. आमच्या हरिभक्तीपरायण चक्री महाराज आहेत, हे कृष्णा महाराज आहेत, आता उद्याला परवा कीर्तन आमचे ते जयेश महाराज आहेत, आमचा सच्चिदानंद आहे कांबेकर. तर अशा भ्रमात राहू नका की कोणी वेदांताचा अभ्यास करत नाही. ही खरंच मंडळी आश्वासक आहेत, थोडीच आहेत पण आश्वासक आहेत की जे खरंच अभ्यास करतायत. आणि आपला संप्रदाय, आपली विचारधारा अशाच लोकांवरती टिकणार आहे जे ख्या खिखी खुखू त्यांच्यावरती ही संप्रदाय टिकणार नाहीये. उलट संप्रदायाचं हे प्रदूषण आहे, हे प्रदूषण काढलं पाहिजे. म्हणजे कीर्तन कोणी करावं, ज्याला खरंच तत्वज्ञान येतं त्यांनीच कीर्तन करावं. हे ख्या खुखू, विनोदाचार्य, विनोद सम्राट, अरे हे तमाशातल्या लोकांच्या उपाधी आहेत. कीर्तन करायला या उपाधी तुम्ही लावताय, काय अर्थ आहे का? असो, हे स्थानच असं आहे की ज्या स्थानामध्ये योग्यच बोललं पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी योग्यच बोल. आणि ही जी मंडळी आहेत खरंच अभ्यास करतात. मला असं वाटायचं मीच अभ्यास केला, पण ह्यांचं जेव्हा आमच्या चक्री महाराजांचं मी ऐकलं, ह्यांचं पण मी ऐकलं कीर्तन. तुम्ही जे आळंदीच्या संस्थांमध्ये कीर्तन केलं होतं ना स्पर्धेमध्ये, त्यात यूट्यूबची सोय झाली, त्यामुळं तुम्हाला जरी नसलं कळलं मी ऐकलं हे, तरी तुम्हाला न कळता मी ऐकलं. खरंच चांगला अभ्यास करून ही लोक बोलतात. आणि मला वाटायचं मीच एकटा अभ्यास करतो, म्हणजे मी काही करत नाही तरी वाटायचं, पण ही खरंच माझ्यापेक्षा कितीतरी अभ्यास करणे मंडळी आहेत आणि ही आश्वासक आहेत. म्हणजे आपला वारकरी संप्रदाय तत्वज्ञानाच्या दृष्टीने जो काही राहणार आहे ते अशा मंडळींमुळे तो राहणार आहे. आणि माऊलींच्या चरणी हीच प्रार्थना की अशा लोकांची संख्या वाढली पाहिजे जे खरंच अभ्यास करतात. नुसतं इन्स्टंट लोकांची संख्या वाढून काही उपयोग नाही, अशा लोकांची संख्या वाढली पाहिजे. आणि जेणेकरून आपला संप्रदाय श्रेष्ठ आहेच, आपण श्रेष्ठ करणारे कोणी नाही आहेत, श्रेष्ठ आहेच आहे, पण त्याचं श्रेष्ठत्व अबाधित स्वरूपाने लोकांसमोर आलं पाहिजे. आणि त्याच्याकरता आपल्या सगळ्यांकडनं प्रयत्न व्हावे ही माऊलींच्या चरणी प्रार्थना. ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त हा नाममहोत्सव संपन्न होत आहे ते आचार अनिष्ठ, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आचार धर्म पाळला, त्यांच्या त्या चरित्रातले कर्मे ईशू भजावा. ज्यांनी निष्काम कर्मामध्ये ईश्वर बघितला, परमार्थ ज्यांनी निष्कामतेने केला, अशा महात्म्याचं हे पुण्यस्मरण. आणि माझं खरंच सुरुवातीला सांगितलं परमभाग्य आहे की त्यांच्या चरणी काहीतरी वाक पुष्प समर्पण करण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य आहे. कारण की अशा ठिकाणी अशा लोकांची सेवा केल्यामुळे माझं काहीतरी अंतःकरण शुद्ध झालं असेल ना थोडंफार तरी, हा माझा फायदा आहे. आणि अंतःकरण शुद्ध होण्याकरता मी माझं हे जे वाक्पुष्प आहे ते त्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी माझ्या या सेवेला मी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. मुंडेवाडी. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय बाबा महाराज सातारकर मठ गोविंदपुरा श्री क्षेत्र पंढरपूर विनीत श्री गुरु आंबेकर उर्फ अजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.